मित्रांनो नमस्कार। कंबाईनची एक्झाम झाल्यानंतर आपला जी सगळी तयारी चालू होते ती म्हणजे प्री झाल्यानंतर मेनच्या तयारीची सुरुवात आपण करतो आणि बदललेला पॅटर्न कसा आहे, MPSC खाली इंग्रजीचे जे काय प्रश्न विचारले जातात ते प्रश्न विचारत असताना घटक निहाय कशा पद्धतीनं आजकाल MPSC प्रश्न फ्रेम करतं हे जर लक्षात आलं तर पुढचा मार्ग आपला सोपा होऊ शकतो। त्या अनुषंगाने हे लेक्चर आज आपण बघणार आहोत की नेमका 21-22च्या संदर्भात MPSCनं कशा पद्धतीचे प्रश्न फ्रेम केलेत इंग्रजी या विषयावरती आणि वेगवेगळे कंटेंट कसे आहेत, त्या कंटेंटवर प्रश्नाचं फ्रेमिंग कसं आहे या संदर्भात मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत, ज्याच्यामध्ये व्होकॅबसुद्धा आहे आणि मग आपल्याला ग्रामरचा भागसुद्धा बघायचा आहे। जर एकंदरीत आपण या सगळ्या गोष्टींकडे गेलो तर आपल्याला काय दिसतंय बघा, प्रश्नाचं फ्रेमिंग आणि स्वरूप जर बघितलं तर प्रश्नाचे एकूण 6 प्रकार मित्रांनो तुम्हाला दिसतील, जे या ठिकाणी मी दिलेले आहेत, जे तुमच्या सोबत आहेत। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्रश्नाचे 6 प्रकार या ठिकाणी दिसतील। एक तर तुमच्या माहितीतला असणारा भाग तो म्हणजे फिल इन द ब्लँकचा प्रश्न, कोणताही घटक घ्या, नाऊन घ्या, प्रोनाऊन घ्या, ॲडजेक्टिव्ह घ्या, वर्ब घ्या किंवा टेन्सेस घ्या, व्हॉइस घ्या, हे सगळे घटक जरी तुम्ही विचारात घेतले तरी एक गोष्ट तुमच्या लक्षात येते तर प्रश्नाचं फ्रेमिंग हे जे 6 प्रकार तुम्हाला दिलेले आहेत, आयडेंटिफिकेशन असेल, एरर डिटेक्शन, तुम्हालाही माहिती आहे एरर डिटेक्शनचा हा जो प्रश्न आहे बँकिंगकडे विचारला जातो पण तो आजकाल MPSC खाली सुद्धा विचारला जातोय, पण वाक्य तितकी लेंदी आणि लांब नसतात तर वाक्य अगदी सोपी सुटसुटीत असतात। आयडेंटिफिकेशनचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, आयडेंटिफिकेशन ऑफ करेक्ट और इनकरेक्ट सेंटेन्स, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारतील। एकंदरीत पॅटर्न जर तुम्ही बघितला तर हे 6 प्रकारचेच पॅटर्न तुम्हाला प्रश्नाचे डिझाईन केलेले दिसतील। इम्प्रोव्हायझेशन ऑफ सेंटेन्स, सेंटेन्स इम्प्रोव्हाइज करा म्हणून असेल, खाली अंडरलाईन केलेलं असेल ते तुम्हाला इम्प्रूव्ह करून लिहायचं असेल, जर त्यात इम्प्रूव्हमेंट नसेल तर खालचा एक पर्याय असतो नो इम्प्रूव्हमेंट। म्हणजे एकंदरीत हे 6 प्रकारच तुम्हाला दिसतील। मॅचिंग द पेअर्स, पेअर्स दिलेले असतील, ए आणि बी साईड दिलेले असेल आणि तुम्हाला मॅच द पेअर खाली वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील। म्हणजे एकंदरीत MPSC कशा पद्धतीचे प्रश्न इंग्रजीच्या संदर्भात फ्रेम करतं हे जर मला लक्षात आलं तर मित्रांनो प्रत्येक घटक निहाय चर्चा करत असताना त्या अनुषंगानं आपण विचार करू शकतो। बाजू तुमच्या लक्षात आले का बघा, म्हणजे या 4-6 प्रकारामध्ये आपल्याला बघावं लागेल की कशा पद्धतीचे प्रश्न प्रत्येक घटकावर तयार केले जातात। मग फिल इन द ब्लँक्स असेल, आयडेंटिफिकेशन असेल, एरर डिटेक्शन असेल, इम्प्रोव्हायझेशन असेल किंवा मॅचिंग द पेअर्स, अशा पद्धतीचे प्रश्न असू शकतात। मग हे बघितल्यानंतर मित्रांनो मुद्दा जो दुसरा येतो तो म्हणजे घटक कोणते आहेत। आता घटकाच्या बाबतीत म्हणाल तर घटक तुम्हालाही माहिती आहेत, घटकाविषयी मी फारसं बोलायला पाहिजे असंही काय नाही। एक तर म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचचा एक घटक असतो जो या ठिकाणी दिलेला आहे, आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर। पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये काय आहे, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, ह्या सगळ्याच गोष्टी मित्रांनो या ठिकाणी दिसतील। यस, नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, आर्टिकल्स आहे, वर्ब आहे, प्रेपोजिशन्स, ॲडवर्ब, कंजंक्शन्स, इंटरजेक्शन्स, याच्यावर मित्रांनो सगळे प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसतील। म्हणजे प्रश्न कसे विचारले जातात, एकतर आयडेंटिफिकेशन, करेक्ट और इनकरेक्ट सेंटेन्स, फिल इन द ब्लँक्स, ते जे 6 पॅटर्नचे जे प्रश्न आहेत, मुद्दा तुमच्या लक्षात आला का बघा, 6 पॅटर्नचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मित्रांनो या घटकावर विचारले जातात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, पार्ट्स ऑफ स्पीचकडचा ज्यावेळा आपण विचार करतो त्यावेळा पार्ट्स ऑफ स्पीच ज्यावेळा आपण विचारात घेतो त्यावेळा त्याचं क्लासिफिकेशनवर प्रश्न आहेत। नाऊनचं क्लासिफिकेशन, आर्टिकल्स क्लासिफिकेशन, आता तुम्ही म्हणाल आर्टिकलचं क्लासिफिकेशन कसं होईल, तर आर्टिकलचंही क्लासिफिकेशन होईल, डेफिनेट आर्टिकल, इनडेफिनेट आर्टिकल, नाऊनचं क्लासिफिकेशन होईल, प्रॉपर नाऊन, कॉमन, ॲब्स्ट्रॅक्ट, मटेरियल, या पद्धतीनं। ओके, प्रोनाऊनचं क्लासिफिकेशन होतं ते म्हणजे पर्सनल प्रोनाऊन आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे, इनडेफिनेट प्रोनाऊन आहे। प्रत्येक ठिकाणी मित्रांनो आपल्याला इन डिटेल स्टडी करावं लागेल आणि मग अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सुटताना दिसतील। ही बाजू तुमच्या लक्षात येऊ दे। पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतील। आणि सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये काय काय बघायला मिळेल, तर सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये मित्रांनो हे वाक्य आहेत सगळे, टेन्सेस हा सेंटेन्सच्या स्ट्रक्चरचा भाग आहे, बरोबर। पार्ट्स ऑफ स्पीच झाल्यानंतर टेन्सेस आले, त्यानंतर नरेशन म्हणजे तुम्हालाही माहिती आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्टचा जो भाग आहे, म्हणजे एक वाक्य दिलेलं असेल त्याचं डायरेक्ट करा, इनडायरेक्ट करा, अशा पद्धतीचे प्रश्न। व्हॉइसवरचे प्रश्न, सेंटेन्सेस तुम्हालाही झाले असतील कदाचित, सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, ट्रान्सफॉर्मेशन खाली ते विचारलं जाईल, बरोबर। सिंथेसिस आहे, नॉट ओनली बट ऑल्सो वगैरे अशा पद्धतीचा भाग। क्लॉजेस, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज, डिग्री आणि क्वेश्चन टॅग। मित्रांनो हा सगळा पसारा जो आहे, हा सगळा पसारा व्यवस्थित
त्या 6 पद्धतीच्या प्रश्नांच्या स्वरूपात आपल्याला अभ्यासावा लागतो. पुन्हा एकदा वाक्य मी रिपीट करतो. हा सगळा पसारा तुम्हाला ते जे 6 प्रश्न मी दाखवले, फ्रेमिंग दाखवलं. कारण मुद्दा कसा आहे की ज्या वेळेला आपण एखादा कंटेंट विचारात घेतो, कंटेंट ज्या वेळेला मित्रांनो आपण शिकतो, त्यावेळेला ही बाजू खूप महत्त्वाची की त्या कंटेंटवर आयोग कशा पद्धतीनं प्रश्न फ्रेम करतं हे जर माझ्या लक्षात आलं तर मित्रांनो खऱ्या अर्थानं मग मी परीक्षा द्यायला सक्षम झालो असा त्याचा अर्थ होतो. म्हणून प्रत्येक घटक ज्यावेळेला आपण अभ्यास करत जातो, बघत जातो, त्यावेळेला त्याच्यावर प्रश्न कसा फ्रेम केला जाऊ शकतो हे ज्याच्या निदर्शनास येतं त्याला मित्रांनो पेपर देत असताना कोणतीही अडचण येताना दिसणार नाही. हे सगळे घटक झाल्यानंतर मग जो भाग येतो तो म्हणजे खऱ्या अर्थानं परीक्षेला व्होकॅबचा जो भाग आहे तो व्होकॅबचाही भाग मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आहे की ही सगळी व्होकॅब मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसते की हे अशा पद्धतीनं व्होकॅबचा भाग जो भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. जवळजवळ सध्याचा रिसेंट ट्रेंड 2020 नंतरचा जर बघितला तर जवळजवळ 40% त्यांनी व्होकॅबच विचारायला चालू केले. इडम्स असतील, फ्रेजेस असतील, वन वर्ड सबस्टिट्यूट असेल, तर या सगळ्या गोष्टी सिनोनिम्स, अँटोनिम्स, होमोनिम्स, या स्पेल चेक, स्पेलिंग चेकवर तर हमखास मित्रांनो प्रश्न आहेत आणि या गोष्टींकडं आपलं सतत दुर्लक्ष आहे मित्रांनो. फ्रेझल वर्ब्स असेल, अँटोनिम्स असतील, होमोनिम्स, सफिक्स, प्रिफिक्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूट असेल, हमखास मित्रांनो याला जवळजवळ मित्रांनो आज 40 ते 50% वेटेज या परीक्षेमध्ये तुम्हाला दिसतंय. म्हणजे या गोष्टी सतत तुम्ही लक्षात ठेवणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे की अशा पद्धतीचे प्रश्न बघत असताना हा सगळा पसारा आपल्याला बघावा लागतो आणि तोही बघत असताना मग फिल इन द ब्लँकचे प्रश्न आले, आयडेंटिफिकेशन ऑफ करेक्ट और इनकरेक्ट सेंटेन्स, याच्यावर सुद्धा ते प्रश्न तयार करतात. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स. एखादा शब्द देतात, त्या शब्दाच्या स्पेलिंगमध्ये थोडीशी सुधारणा केलेली असते आणि त्या शब्दाचा अर्थ पूर्ण बदललेला असतो. कित्येक प्रश्न मित्रांनो अशा पद्धतीचे व्होकॅबवर तयार होताना दिसतात. यासाठी सर्वांगीण तयारी होणं आणि त्या अनुषंगानं आपण सतत विचार करत राहणं आणि प्रश्नाचा पॅटर्न आणि फ्रेमिंग लक्षात घेत राहणं ही गरजेची गोष्ट आहे. हे काम 2 महिन्यामध्ये न होता हळूहळू टप्प्याटप्प्यानं जर आपण करत गेलो तर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीनं हा सगळा पसारा आपल्या आवाक्यात येऊ शकतो हे मी तुम्हाला सांगेन. याचं अवघड असं काहीच नाही. मुळातच हा विषय शाळा कॉलेजमध्ये असल्यापासून दुर्लक्षित असल्यामुळं आपल्याला असं वाटतं की हा स्कोरिंगचा विषय नाही, पण मित्रांनो मराठीसारखाच इंग्रजी हा विषय स्कोरिंगचा विषय आहे. फक्त त्यासाठी दिला जाणारा जो वेळ आहे तो वेळ मात्र आपण कधीच देत नाही. मला वाटते की तुम्ही तो वेळ द्याल आणि हळूहळू का असे ना या सगळ्या गोष्टींची तयारीला सुरुवात कराल. कारण परीक्षा तोंडावर आलेला 8 दिवसात तर काही होणार नाही. त्यासाठी या सगळ्याच गोष्टी तुम्ही बघत चला. मग नेमका पॅटर्न कसा आहे, प्रश्न कसे फ्रेम केलेत बघा. ट्रॅडिशनल पॅटर्न आणि आत्ताचा सध्याचा पॅटर्न कसा बदललेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. ओके, ॲनिमल्स, क्राईज, बेबीज अँड ड्वेलिंग्स हे तर हमखास मित्रांनो परीक्षेला विचारलं जातं. प्राण्यांच्या संदर्भात त्यांचे आवाज असतील, त्यांची पिल्ले असतील आणि त्यांच्या राहण्याच्या ज्या जागा असतात त्या संदर्भात मित्रांनो प्रश्न विचारलेले दिसतात. हा सगळा भाग मित्रांनो व्होकॅब या सेक्शनखाली येताना तुम्हाला दिसेल. पण अलीकडच्या काळामध्ये 2022 नंतर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले ते जर विचार केला तर मित्रांनो हे अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी कंबाईन 2022चा प्रश्न मित्रांनो मी तुमच्यासोबत घेतला आहे. प्रश्न वाचून बघितल्यानंतर पहिली गोष्ट तुम्हाला कळणं अपेक्षित आहे ती अशी की हा घटक कोणता आहे हे कळणं गरजेची गोष्ट आहे. वाक्य तुम्ही वाचलत म्हणजे वाक्य वाचलं, द कॅप्टन अँड कोच ऑफ द हॉकी टीम अटेंडेड द प्रेस कॉन्फरन्स. व्हॉट इज द स्टेटस ऑफ कॅप्टन. कॅप्टनचा स्टेटस त्याने विचारलेला आहे. या कॅप्टनचा त्यांना स्टेटस पाहिजे आहे, कॅप्टन अँड कोच इन द सेंटेन्स. मग हा जो घटक आहे, आता अशा पद्धतीचे प्रश्न आपण कधी बघितलेलेच नाहीत ना. तुमच्या लक्षात येते का बघा मला काय बोलायचं आहे. प्रश्न दिला आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. ओके, the captain and coach of the hockey team attended the press conference. What is the status of captain and coach in the sentence? अशा पद्धतीचे इंग्रजीत कुठं आपण प्रश्न बघितलेत. प्रश्न बघितले गाळलेल्या जागा भराचे. वास्तविकता हा जो घटक आहे मित्रांनो हा घटक आहे आर्टिकल्स. ओके, आर्टिकल्स या घटकावरचा मित्रांनो हा प्रश्न आहे आणि आर्टिकलच्या घटकाचा ज्यावेळा आपण विचार करतो त्यावेळा एक मुद्दा मित्रांनो तुमच्या लक्षात यायला पाहिजे. या ठिकाणी कॅप्टन म्हटलेलं आहे आणि या कॅप्टनच्या अलीकडं मित्रांनो तुम्हाला द आलेलं दिसतं, पण ह्या कोचच्या अलीकडं मात्र आर्टिकल आलेलं नाही. ज्या वेळेला अशा पद्धतीनं पद दाखवणारे शब्द दिसतात, पद दाखवणारे शब्द कॅप्टन ओके डेजिग्नेशन आहे, कोच हाही शब्द डेजिग्नेशन म्हणजे पद दाखवणारा आहे.
ज्या वेळेला अशा पद्धतीनं एकेच ठिकाणी आर्टिकल वापरलेलं असतं त्यावेळेला ती व्यक्ती एकच असते. म्हणजे त्या एकाच व्यक्तीकरता ती दोन डेझिग्नेशन जे आहेत ती दिलेले असतात. पण दोन ठिकाणी आर्टिकल्स असतील तर मात्र त्या व्यक्ती भिन्न असतात. म्हणजे हे जर असं म्हटलं असतं द कॅप्टन अँड कोच, ओके, द कॅप्टन अँड द कोच, ओके, हे जर असं म्हटलं असतं तर मित्रांनो ह्या व्यक्ती दोन झाल्या असत्या. पण या ठिकाणी व्यक्ती मात्र ह्या एकच आहेत. कारण एकेच ठिकाणी या ठिकाणी बघितलं तर या एकेच ठिकाणी मित्रांनो आर्टिकलचा तुम्हाला वापर केलेला दिसतो. प्रश्नाचं स्वरूप बघा, 15-16 किंवा 14-15ला जर तुम्ही विचारात घेतला तर आर्टिकल्सवरचे प्रश्न कसे विचारले जायचे, गाळलेल्या जागा भराचे प्रश्न असायचे. आता मात्र त्यांनी ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न विचारायला चालू केलेत. खरोखरच तुम्हाला आकलन होतंय का हे बघायला चालू केलेलं आहे. म्हणजे ही बाजू मित्रांनो तुमच्या लक्षात येणं खूप गरजेची गोष्ट आहे. आयोगाचा प्रश्न तयार करण्याचा जो अप्रोच आहे तो अप्रोच बदललेला आहे हे जर तुमच्या लक्षात आलं. मग इथं म्हटलेलं याचा स्टेटस तुम्हाला सांगायचा आहे. कॅप्टन अँड कोच आर टू डिफरंट पर्सन, ह्या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत का, नाही. ह्या वेगळ्या व्यक्ती कधी झाल्या असत्या तर दोन ठिकाणी आर्टिकल आला असतं. म्हणजे असं झालं असतं द कॅप्टन अँड द कोच, हे जर असं आलं असतं तर त्या व्यक्ती दोन झाल्या असत्या. कॅप्टन अँड कोच इज द सेम पर्सन. आता या ठिकाणी मित्रांनो हे उत्तर बरोबर आहे. कॅप्टन आणि कोच ही एकच व्यक्ती आहे. ॲप्लिकेशन ओरिएंटेड मित्रांनो प्रश्न आयोगानं विचारायला चालू केलेला आहे हे तुमच्या लक्षात येऊ दे. अशा पद्धतीच्या, आणि हा 2022चा प्रश्न आहे. म्हणजे असे प्रश्न ज्यावेळा मित्रांनो आपण लक्षात घेत जाऊ, अशा प्रश्नांना ज्यावेळा आपण सामोरं जाऊ त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला हे कळायला चालू झालं. अन्यथा मग आपली सगळी गोची होणार आहे. हे मी पुन्हा सांगतो, हे अशा पद्धतीचे प्रश्न बघत जाणं आणि मग त्या अनुषंगानं आपण तयारी करणं अपेक्षित आहे. पुढचा एक अशाच पद्धतीचा प्रश्न, एक कॉमन क्वेश्चन या ठिकाणी बघा, वाक्य दिलेलं आहे आणि हाही प्रश्न विचारलेला आहे कंबाईन जुलै 2022 करताचाच मित्रांनो हा प्रश्न. वाक्य वाचून बघितल्यानंतर तुम्हालाही कळू शकतं. द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स इज नॉट विथस्टँडिंग द लेट आर शी अटेंडेड द मीटिंग ॲज शेड्यूल्ड. आणि नॉट विथस्टँडिंगला त्याने अंडरलाईन केले. आणि हे काय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते ॲडवर्ब आहे, ओके, आर्टिकल आहे, प्रिपोजिशन आहे का ॲक्झिलरी व्हर्ब आहे. हे ॲक्झिलरी व्हर्ब तर नाही, इथंपर्यंत आपलं क्लिअर आहे. ॲडवर्ब आहे का, डेफिनेट आर्टिकल आहे का, आर्टिकल तर आपल्याकडं ॲन आणखी द असतं त्यामुळे याचाही काही संबंध नाही. आता तुमचं कन्फ्युजन कशात राहील, ॲन ॲडवर्ब म्हणावं का प्रिपोजिशन म्हणावं. यासाठी मित्रांनो आपला बेस पक्का असणं खूप गरजेची गोष्ट आहे. जर तुमचा बेस मित्रांनो पक्का असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही अगदी सहज पद्धतीनं देऊ शकता जर बेस पक्का असेल तर. मुद्दा काय आहे बघा, या ठिकाणी समजा मी वाक्य असं लिहिलं की ही वेंट, ओके, ही वेंट विथ फादर. बघा मी पहिल्यांदा समजून सांगतो, ही वेंट विथ फादर, हे विथ आहे. किंवा मी असं म्हणालो लुक ॲट, ओके, लुक ॲट सीमा, ओके, हे ॲट आहे. आता हे विथ आणि ॲट काय आहे, हे प्रिपोजिशन, बरोबर, हे प्रिपोजिशन आहे. आणि मित्रांनो कायम माझ्या हे अगदी बेसिक ज्याचं पक्का आहे त्याला कळायला हवं की प्रिपोजिशन नंतर येणारे शब्द दोनच असू शकतात. एक तर ते नाऊन असू शकतं किंवा ते प्रोनाऊन असू शकतं. म्हणजे ही बाजू मित्रांनो ज्याला कळाली त्याला या प्रश्नाचं उत्तर आलं. या ठिकाणी द आलेला आहे, हे आर आलेला आहे, याचा अर्थ हे या ठिकाणी नाऊन आहे. आणि म्हणून हा जो शब्द आहे, हा शब्द जो तुम्हाला दिसतो हा प्रिपोजिशन आहे. म्हणजे बेस ज्याचा पक्का आहे. माझा मुद्दा हा आहे की ज्याला बेसिक गोष्टी ज्याला कळतात त्याला कळायला काही अडचण नाही. याच्यातून मित्रांनो एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा की अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना जर माझा बेस पक्का असेल तर मित्रांनो उत्तर यायला चालू होतील. म्हणून ही गोष्ट कायम या ठिकाणी मी हे नाऊन का म्हटलं तर पाठीमागं आर्टिकल आलेला आहे. हे आर्टिकल आलेलं आहे, समोर 100% नाऊन. आणि समोर जर नाऊन असेल तर पाठीमागे येणारा शब्द मित्रांनो प्रिपोजिशन असणार आहे. कारण प्रिपोजिशनच्या समोर कायम एक तर नाऊन तरी असतं किंवा प्रोनाऊन. बघा तुम्ही लुक ॲट, मी असं म्हणालो लुक ॲट मी, ओके, हे मी काय, मी इज अ प्रोनाऊन. म्हणजे ही बाजू मित्रांनो लक्षात घ्या की अशा पद्धतीचे प्रश्न बघत असताना आपल्याला ही बाजू लक्षात आली पाहिजे की बेसिक माझं पक्का असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं अगदी आपण सहज देऊ शकतो. हे सगळे प्रश्न बघा, हे 2022चाच प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न अलीकडचे रिसेंट घेतलेले आहेत कारण हे कळायला हवेत. आता हा ट्रॅडिशनल प्रश्न आहे, 2022चाच प्रश्न आहे. रीड द सेंटेन्स केअरफुली अँड आयडेंटिफाय व्हॉट काइंड ऑफ कंजंक्शन द अंडरलाईन वर्ड इज. He is saving some amount each month so that he can
हिज कॉलेज फीज. ओके, आता हे सो दॅट हे काय आहे हे त्यांनी विचारलं. व्हेरी सिम्पल, कंपाऊंड कंजंक्शन आहे का? ओके, कंजंक्शन तर आहे, पण ते कोणतं कंजंक्शन आहे? को रिलेटिव्ह कंजंक्शन. मित्रांनो हे कळालं पाहिजे, हे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे. सबऑर्डिनेट कंजंक्शनचे तुम्हाला प्रकार माहिती असतील तर ते बरेच प्रकार सबऑर्डिनेट कंजंक्शन खाली होतात. सबऑर्डिनेट कंजंक्शन ऑफ टाईम आहे, प्लेस आहे. ओके, अशा पद्धतीचे सबऑर्डिनेट कंजंक्शनचे 9 प्रकार होतात, पण हे आहे सबऑर्डिनेट कंजंक्शन. ओके, कोऑर्डिनेट कंजंक्शन आणि सबऑर्डिनेट कंजंक्शन. म्हणून मी मगाशी बोललो होतो की क्लासिफिकेशन काय माहिती असायला हवं. क्लासिफिकेशन मित्रांनो माहिती असायला हवं. प्रत्येक गोष्टीचं क्लासिफिकेशन, क्लॉजेसचं क्लासिफिकेशन असेल, सबऑर्डिनेट कंजंक्शनचं क्लासिफिकेशन असेल, कोऑर्डिनेट कंजंक्शनचं क्लासिफिकेशन असेल. या सगळ्या क्लासिफिकेशनच्या गोष्टी इत्थंभूत आपल्याला माहिती असतील तर अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं अगदी आपण सहज देऊ शकतो. याच्यात तुम्हाला कुठेही अडचण येताना दिसणार नाही. म्हणून प्रत्येक ठिकाणी मित्रांनो क्लासिफिकेशनचा विचार करा. क्लासिफिकेशन जर बघत गेलात तर मित्रांनो अगदी सहज कळू शकतं. या ठिकाणी बघा, त्यांनी एक प्रॅक्टिकली प्रश्न विचारला की तुम्हाला ह्या इज गोईंग टूची जी रचना असते ती नेमकी काय असू शकते. इज गोईंग टू, ओके, ही जी रचना आहे ही नेमकी काय दाखवते? द मिलिटरी इज गोईंग टू ले अ ट्रॅप टू अरेस्ट द टेररिस्ट. इज गोईंग टू ले, राईट. ओके, बी गोईंग टूची एक रचना असते, ती रचना नियर फ्युचर कायम दाखवते हे मला माहीतच पाहिजे. एचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे, तो म्हणजे 3 नंबर. म्हणजे बी गोईंग टूची रचना, ओके, बी गोईंग टूची रचना नेमकं काय दाखवते तर ती नियर फ्युचर दाखवते हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे हा भाग टेन्सेसकडे जातो. म्हणजे हे ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रश्न त्याने विचारायला चालू केलेले आहेत. गाळलेल्या जागाफाराचे प्रश्न सहसा दिसत नाहीत, पण अशा पद्धतीचे प्रश्न मात्र देतील. वाक्य देतील, ते वाक्य नेमकं काय म्हणतं आणि खाली दिलेल्या प्रत्येक गोष्टीकडे आपलं लक्ष असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं देतात. हा भाग कोणता येतो तर हा भाग येतो मित्रांनो टेन्सकडे गेलात की अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं अगदी सहज देऊ शकता. म्हणजे मुद्दा हा आहे की माझा अभ्यास किती प्रॅग्मॅटिक आहे, कशा पद्धतीनं मी प्रॅक्टिकली त्या प्रश्नांना बघू शकतो. ट्रॅडिशनल वेनं जर आपण तयारी करायला सुरुवात केली तर 100% आपल्याला अडचण येऊ शकते. लक्षात ठेवा. या ठिकाणी बघा, हा जो घटक आहे हा घटक तुमच्या लक्षात, वाक्य दिलीत 4 मधली त्यांनी बरोबर वाक्य विचारलेत. म्हणजे मगाशी बोललो होतो की करेक्ट किंवा इनकरेक्ट सेंटेन्स अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेमकं यांनी विचारले द शिप वॉज रेक्ड अँड एव्हरी मॅन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन्ड. द शिप वॉज रेक्ड अँड एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड वर ड्रॉन्ड. आता या ठिकाणी फरक काय केला आहे तर या ठिकाणी वॉज दिले, या ठिकाणी वर दिले, या ठिकाणी काय म्हटले आर म्हटले, राईट. ओके, या ठिकाणी काही हॅड दिलेला आहे, हॅड ड्रॉन्ड असं म्हटलेलं आहे. मित्रांनो हा जो घटक आहे हा घटक आहे मित्रांनो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ओके, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा ज्याचा अभ्यास व्यवस्थित असेल त्याला हे कळेल. आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट कुणाशी डील करतं तर नाऊन आणि प्रोनाऊनशी ते डील करतं. सब्जेक्टचा वर्बशी कसा संबंध आहे हे दाखवणारा किंवा प्रोनाऊनचा वर्बशी कसा संबंध आहे असा दाखवणारा अत्यंत महत्त्वाचा घटक जो आहे तो आपल्याला अभ्यासावा लागतो. वाक्यामध्ये ज्या अर्थी इथं एव्हरी आलेला आहे तर ते एव्हरी मित्रांनो सिंग्युलॅरिटीला दाखवतं. त्यामुळे वाज असायला पाहिजे. तुमचा एचाच ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिला आहे का बघा, हा एचा ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी दिसेल. म्हणजे माझा मुद्दा काय आहे? माझा मुद्दा हा आहे मित्रांनो की प्रश्न बघितल्या 10 सेकंदाच्या आत मला हे कळणं अपेक्षित आहे की नेमक्या कोणत्या घटकावर तो प्रश्न विचारलेला आहे. पसारा इतका मोठा आहे की मला चढदिशी लक्षात येणं अपेक्षित आहे की बाबा नेमका घटक कोणता आहे की ज्याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. हे बघितल्या आपल्याला कळायला हवं. त्यासाठी लागेल ती एकच गोष्ट आहे, सराव. जेवढे तुम्ही पाठीमागचे प्रश्न बघत जाल, जेवढे तुम्ही पाठीमागच्या प्रश्नांचा सराव करत जाल तेवढं तुम्हाला ते बरं पडणार आहे. कारण बघितल्या मित्रांनो तुम्हाला कळणार आहे की प्रश्न काय आहे आणि मला उत्तर काय द्यायचं आहे हे अगदी कळणार. आता या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो हा होकॅबचा प्रश्न आहे. हाही 2022चाच आहे, फक्त इथं वरती दिलं, इथं म्हटलं आहे बघा 11 सप्टेंबर 2022. हे थोडंसं चुकलेलं आहे, हे 2022 पाहिजे, राईट. ओके, म्हणजे इथं आणि यांनी काय केलं आहे, द ट्रॅक लेड टू हडल ऑफ आउट बिल्डिंग्स. ओके, हडल म्हणजे काय त्यांनी विचारले तर हडलचा मित्रांनो अर्थ आहे क्राऊड किंवा क्लस्टर. बिल्डिंगचं मित्रांनो क्लस्टर जे असतं त्याला म्हटलं जातं मित्रांनो हडल. म्हणजे बऱ्याचशा वेळा आपण शहरांमध्ये बघतो ना की बऱ्याच ठिकाणी एकत्र अशा बिल्डिंग्स ज्यावेळा दिसतात त्यावेळा त्याला हडल म्हटलं जातं किंवा बिल्डिंगचं क्लस्टर असतं त्यालाच क्राऊड असाही शब्द वापरला जाऊ शकतो. त्यामुळे उत्तर मित्रांनो येणार आहे ते म्हणजे 2 नंबरचा पर्याय लेमेंट हा शब्द तर येणार नाही. शोक करणे असा त्याचा
अर्थ होतो ते तर येणार नाही, त्यामुळे ई आणखी बी इज द करेक्ट वन. मित्रांनो, हाही प्रश्न होता 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. होकॅबच्या संदर्भात आपण जागा असणं आणि अशा, आता हे हडल हा शब्द आपण कधी ऐकलेलाच नाही, त्यासाठी मित्रांनो कायम प्रॅक्टिकल होकॅब जे आहे, बिल्डिंगच्या एकत्र असणाऱ्या त्या समूहाला काय म्हणतात तर ते हडल म्हणतात, हे आपल्याला माहीत पाहिजे. हे नाऊन म्हणून या ठिकाणी काम करायला, याच्या पाठीमागं आर्टिकल आलं आहे बघा, हे म्हणजे बारीक सारीक गोष्टी आहेत. असं नाही की हडल हा शब्द आता आम्हाला कसा माहिती असावा, आम्ही काय तेवढा अभ्यास, कॉमन आहे हे. कलेक्टिव्ह नाऊन खाली, ओके, कलेक्टिव्ह नाऊन खाली हे सगळे शब्द येतात जे शब्द आपल्याला माहिती पाहिजेत. पक्ष्यांच्या जो असतो त्याला थवा म्हणतात, इंग्रजीत त्याला फ्लॉक म्हणतात. जनावर असतात त्याला हर्ड म्हणतात. बिल्डिंग्स असतील तर त्याला हडल म्हणतात किंवा त्याला क्लस्टर म्हणतात. ही सगळी कलेक्टिव्ह नाऊन आहेत. ही कलेक्टिव्ह नाऊन मला माहिती पाहिजेत आणि हे प्रॅक्टिकल इंग्लिश आहे. म्हणजे प्रश्न जे विचारले जातात ते प्रॅक्टिकल इंग्लिशवर विचारले जातात. ही तुमच्या गोष्ट लक्षात येऊ दे, कारण अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत मित्रांनो तुम्हाला सगळे प्रश्न दिसायला चालू होतील. आणि मग हडल म्हणजे काय हे आज जर आपल्याला कळालं नाही तर उत्तरं येण्याची शक्यता नाही. पण या सगळ्या शब्दांना ज्या वेळेला तुम्ही कधी ना कधीतरी ज्यावेळा तुम्ही ऐकून ठेवता त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं त्या प्रश्नाला तुम्ही अगदी सहज पद्धतीनं सामोरं जाऊ शकता. या ठिकाणचा प्रश्न बघा, पॉइंट आउट द सेंटेन्स विच हॅज अँटोनिम इन देम. प्रश्न तयार करण्याची पद्धत बघा, आयोगाची पद्धत बघा, पॅटर्न तुम्हाला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. वास्तविकता सिनोनिम्स अँटोनिम्सवरचा प्रश्न कसा तयार करायला पाहिजे होता, एक शब्द देणार आणि त्याला विचारणार अँटोनिम काय, ओके, सिनोनिम काय, अशा तसा प्रश्नच तयार केला नाही त्यांनी. प्रश्नाचा पॅटर्नच बदलला. प्रश्नाचा पॅटर्न त्याने असा तयार केला आहे की त्यांनी 4 वाक्य दिलेत आणि त्या 4 वाक्यांमध्ये अशी वाक्य शोधा की ज्याच्यामध्ये एकमेकाच्या विरोधात असणारे शब्द म्हणजेच अँटोनिम सापडतील. अशा पद्धतीचा प्रश्न मित्रांनो विचारला. हे बघा, याने अँटोनिम म्हटले. कोणत्या वाक्यामध्ये अँटोनिम्स आहेत हे तुम्हाला दाखवायचं आहे. हे सगळं एवढ्यासाठी मित्रांनो बोलायला लागलो की परीक्षेचा नेमका पॅटर्न काय आहे, पॅटर्न कसा बदललेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. 2020 नंतर मित्रांनो परीक्षेचा हा सगळा पॅटर्न बदललेला आहे आणि अशा पद्धतीचे आणि सोपे प्रश्न आहेत. ओके, आता एखादा शब्द आपल्याला माहिती नसतं म्हणजे परीक्षा खूपच अवघड आहे असं नाही. आपण त्या शब्दाच्या संपर्कात नसतो त्यामुळे ते आपल्याला तसं वाटतं. आयोग कधीही, कारण तुम्हाला जॉबला कुठे लंडनला पाठवायचं नाही, तुम्हाला जॉब हा इथं भारतातच करायचा आहे. आणि एक बेसिक इंग्रजी, हे बेसिक इंग्लिश आहे. हडल हा शब्द बेसिक इंग्लिश खालीच येतो, पण आपल्याला वाटतं आपल्याला माहीत नाही आहे, फार मोठे इंग्लिश आहे. तुम्हाला लंडनला नोकरीला पाठवायचं नाही तर इथंच नोकरी करायची आहे, पण किमान काही गोष्टी तरी इंग्रजीतल्या माहिती असाव्यात अशी आयोगाची कल्पना आहे. आणि तेवढं तरी आपल्याला इंग्रजी यायला हवं असं अपेक्षित धरलेलं आहे आयोगानं. आणि खूप सोपा पॅटर्न आहे. हळूहळू पण आपली तयारीच एवढी 0 लेवलची आहे की आपल्याला नेमकं कळत नाही करावं काय. म्हणून मी सांगतो की टप्प्याटप्प्याने या गोष्टी होताना तुम्हाला दिसतील. जर तुम्ही सेशन व्यवस्थित अटेंड करत गेलात तर हे सगळं अगदी सोपं जाईल. पहिलं वाक्य जर बघितलं, मेनी फ्रीडम फायटर्स वेअर कंडेम टू लिव्ह, इथं लिव्ह आहे, इन द प्रिझन सेल अँड डाय, लिव्ह अँड डाय म्हणजे हा पर्याय येऊ शकतो कारण हे एकमेकाच्या विरोधात आहेत. बघा किती सोपं आहे. त्यामुळे येचा ऑप्शन आपल्याला घ्यावा लागेल, म्हणजे 4चा ऑप्शन निघून गेला कारण याच्यात ये नाही. दुसरं वाक्य बघा, वी ऑलवेज प्रेज हर बिकॉज शी इज ब्लेस्ड विथ द ब्रिलियंट अँड ब्युटिफुल डॉटर्स. ओके, ब्रिलियंट अँड ब्युटिफुल हे काय एकमेकाच्या विरोधात नाही आहे, त्यामुळे बीचा पर्याय तुम्ही काढून टाकू शकता. म्हणजे बीचा पर्याय म्हणजे हा पर्याय तुमचा निघून गेला. राईट, AC का AD. आता बघा 3 नंबर, अ लार्ज स्टॉक ॲट लास्ट कॉट होल्ड ऑफ अ स्मॉल फ्रॉक. ओके, लार्ज म्हणजे मोठा आणि स्मॉल म्हणजे लहान. इथं तर तुम्हाला कळालं हे एकमेकाचे AC तर असायला पाहिजे. मग ACचा पर्याय आपल्याला दिसतो तो म्हणजे ओनली थर्ड. मित्रांनो, इतके सोपे प्रश्न आहेत. आयोग असं म्हणत नाही हे थोडंसं चुकलेलं आहे, तर 2022 पाहिजे, हे थोडं चुकलं आहे. राईट, ओके, 2022. राईट, तर हे अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो बघत असताना आपण साध्या साध्या गोष्टी जर हे अशा बघत गेलो तर मित्रांनो कुठंही तुम्हाला अडचण येताना दिसणार नाही. आयोगाचा पॅटर्न तसा खूप सोपा आहे. फक्त आपण थोडीशी तयारी प्रामाणिकपणे केली तर या प्रश्नांची उत्तर अगदी सहज काढू शकतो. आता या ठिकाणी बघा प्रश्न होकॅबवरचाच परत विचारलेला आहे, होकॅबचाच प्रश्न आहे. ओके, 2022 करताचाच प्रश्न. चूज द करेक्ट सिनोनिम फॉर ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी. आता हट्टीला शब्द आहे मित्रांनो स्टबॉर्न, आणि स्टबॉर्न जर असेल तर डीचा ऑप्शन आपल्याला बघावं लागेल, तो म्हणजे लास्ट ऑप्शन. आणि कायम हा कित्येक परीक्षांना मित्रांनो, हा बऱ्याच परीक्षांना मित्रांनो हा शब्द विचारलेला आहे. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी, हे आपल्याला माहीत पाहिजे. डी हा ऑप्शन. ओके, आपल्याला
हे जे शब्द आहेत हे कॉमन शब्द वापरातले आहेत जे आपल्याला माहिती असणं मित्रांनो अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीच्या उत्तरांना सामोरं जाण्याकरता हे प्रश्न अगदी सहज पद्धतीनं तुम्ही बघू शकता। आता इथं बघा प्रश्न कसा तयार केला आहे, प्रश्न तयार करण्याची पद्धत बघा कशी आहे। चूज द करेक्ट फ्रेज फॉर एक्सप्रेशन, हे एक्सप्रेशन दिले, वाक्य दिलंय त्यांनी आणि त्या वाक्याला त्यांनी विचारले की बाबा खालीलपैकी कोणती फ्रेज तुम्हाला बरोबर वाटते। अँड इंडिकेशन दॅट समथिंग बॅड ऑर डिफिकल्ट इज अबाउट टू हॅपन, काहीतरी असं चुकीचं घडणार आहे, वाईट घडणार आहे, त्यासाठी कोणती फ्रेज वापराल। ओके, द लाईन्स ऑन द पाम, द रायटिंग ऑन द वॉल, द रायटिंग ऑन द नोटबुक, अ सिल्वर लायनिंग। मित्रांनो याचं उत्तर आहे ते म्हणजे 2 नंबर, रायटिंग ऑन द वॉल। ज्यावेळा काहीतरी चुकीचं घडणार आहे, अपशकून घडणार आहे असं ज्यावेळा वाटतं त्यावेळा ही फ्रेज वापरली जाते, द रायटिंग ऑन द वॉल। मग हे माहीत पाहिजे ना, कुठेतरी ऐकलेलं असलं पाहिजे ना। इडम्स आणि फ्रेजेस मराठीतल्या ज्या म्हणी आहेत त्या तुम्ही पुस्तकातून शिकला, ओके, शाळेला गेल्यावर शिकला का आजूबाजूच्या वातावरणातून लोकांच्या बोलण्यातून तुम्ही शिकला, तर त्या बोलण्यातून शिकला, हे कधी आपण बोलून कधी ऐकलेलंच नाही। म्हणून माझं म्हणणं मित्रांनो हे आहे, कुठं ना कुठेतरी हे ऐकत चला, इंग्रजीचे लेक्चर्स मुद्दाम अटेंड करत चला, एखादी इडम नवीन फ्रेज ऐकायला मिळेल तर कलेक्ट करा, कलेक्ट करून ठेवा। या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा कुठं ना कुठेतरी एक्झाममध्ये होताना दिसेल। आपण करत काहीच नाही, आपल्याला वाटतं की ते अचानक काहीतरी व्हावं, ते अचानक कुठलीच गोष्ट काही होणार नाही। त्यासाठी पुन्हा सांगतोय की हळूहळू का असे ना अशा गोष्टी बघायला चालू करा। ही बघा इडम परत अत्यंत महत्त्वाची, राईट, फिल इन द ब्लँक्स, द डॅश कॉलिंग द डॅश ब्लॅक। ओके, हा याचं उत्तर आहे मित्रांनो, द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक। ओके, एखादा माणूस स्वतःच वाईट असतो आणि तो दुसऱ्याला वाईट म्हणतो, म्हणजे किटली जी असते, भांडं जे असतं ते भांडं स्वतः काळं असतं आणि ते किटलीला काळं म्हणतं, द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक। बऱ्याचशा वेळा राजकारणामध्ये ही इडम वापरली जाते। एखादा मंत्री असतो, त्याचेच हात बरबटलेले असतात, त्याचेच हात काळे असतात आणि तो दुसऱ्या मंत्र्याला नावं ठेवत असतो। अशा वेळेला तिकडून दुसरीकडून माणसं म्हणतात की द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक, म्हणजे स्वतःच आधी गुन्हेगार असणं। एखादा गुन्हेगार दुसऱ्या गुन्हेगाराला दोष देऊन बोलतो त्यावेळा, म्हणजे मराठीत एक म्हण आहे बघा, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मात्र हमखास दिसतं, अशा पद्धतीची म्हण तुम्ही ऐकली असावी। सेम ही या ठिकाणी म्हण दिसते। ओके, द पॉट कॉलिंग द केटल ब्लॅक, म्हणजे भांडं म्हणतं किटलीला की तू काळे आहेस। थोडक्यात भांडं म्हणतं किटलीला की तू काळे आहेस, प्रत्यक्षात ते भांडंसुद्धा काळंच असतं, म्हणजे आपल्या डोळ्यातलं मात्र मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यातलं मात्र कुसळ दिसतं, अशा पद्धतीची ही म्हण। मग हे कुठंतरी मित्रांनो ऐकलं असेल आणि कुठंतरी तुम्ही ऐकून ठेवलं असेल तर हे कुठंतरी परीक्षेला उपयोगाचं ठरणार आहे। बघा, फिदर वन्स नेस्ट, ही इडम तर बऱ्याच वेळा मित्रांनो विचारले। मिस्टर गुप्ता हू इज वन ऑफ द ट्रस्टीज ऑफ द बिग चॅरिटी इज सस्पेक्टेड ऑफ फिदरिंग हिज ओन नेस्ट। फिदर वन्स ओन नेस्ट याचा अर्थ आहे मित्रांनो स्वतःच्याच तुंबड्या भरणे। आता बऱ्याच वेळा राजकारण्यांसाठीच ही फ्रेज वापरली जाते। एखादा चेअरमन असतो, एखादा MD असतो, तर तो स्वतःचंच घर भरत असतो। नेस्ट हा शब्द आला बघा, नेस्ट म्हणजे घर। ओके, स्वतःचंच घर भरत असतो म्हणजे गैरकृत्य करणे, वाईट मार्गाने पैसे मिळवणे, तुंबड्या भरणे स्वतःच्या, अशा अर्थानं ते वापरलं जातं। बिईंग लेझी हे तर येणार नाही। ओके, बिईंग टू जनरस येणार नाही, जनरस म्हणजे उदार। निग्लेक्टिंग हिज जॉब नो, मेकिंग मनी डिसऑनेस्टली, बघा मेकिंग मनी डिसऑनेस्टली, म्हणजे असे शब्द आपल्याला माहिती पाहिजेत, अशा इडम्स, आणि ह्या रिपीट झालेल्या आहेत बऱ्याच वेळेला। अशा इडम्स मित्रांनो, ह्या सगळ्या इडम्स ह्या रिपीट झालेल्या आहेत। ज्या रिपीट झालेल्या इडम्स आहेत त्या तर आपल्याला माहिती पाहिजेत, कारण अशा रिपीट होणाऱ्या इडम्स ज्यावेळेला आपण बघत जातो। हा गिफ्ट ऑफ गॅप, बऱ्याच परीक्षांना मित्रांनो ही राज्यसेवेची इडम आहे, गिफ्ट ऑफ गॅप, बोलण्याची कला। ही इडम मित्रांनो बऱ्याच परीक्षांना रिपीट झाले, म्हणून PYQ बघत असताना इडम्स, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूट काढलेले आलेले शब्द, सिनोनिम्स, अँटोनिम्स याचे एक नोटबुक तयार करा, ती नोटबुक घाला, त्याच्यात ते लिहा। पॉवर ऑफ स्पीकिंग, ओके, पॉवर ऑफ स्पीच हे त्याचं उत्तर येईल मित्रांनो, हे कळालं आहे का बघा। आता हे सांगण्यापाठीमागचा उद्देश काय आहे तर हीच इडम मित्रांनो परत परीक्षेला तुम्हाला रिपीट झालेली दिसते। ती कोणत्या परीक्षेला बघा, कर सहायक 2015ला, राईट, म्हणजे असं सगळं रिपीट होताना दिसतं। गिफ्ट ऑफ गॅप व गुड पर्सनॅलिटी, टॅलेंट ऑफ ॲक्टिंग, टॅलेंट ऑफ स्पीकिंग, सांगायची गरज नाही आता, टॅलेंट ऑफ स्पीकिंग, म्हणजे या इडम्स फ्रेजेस मित्रांनो सतत रिपीट कुठं ना कुठंतरी होताना दिसतात। आणि अपेक्षा अशी नाही आहे आयोगाची की होक्याबरचे सगळे प्रश्न, समजा एक 15 एक प्रश्न त्यांनी होक्याबर विचारले, 20 एक प्रश्न होक्याबर विचारले, तर सगळ्याच प्रश्नाची उत्तरं यावीत। 70 ते 80% जरी उत्तरं आली तरी मित्रांनो तुमचा स्कोर चांगला येऊ शकतो। एका दुसरी इडम असेल तिचा अर्थ नाही कळाला,
एखादा शब्द आहे त्याचं सिनोनिम्स अँटोनिम्स नाही आलं तरीही चालू शकतं. आयोगाची अशी अपेक्षा नाही की सगळ्याच्या सगळं यावं, ही गोष्ट तुमच्या लक्षात येऊ दे मित्रांनो. अशा पद्धतीनं प्रश्न जर बघत गेला तर इथं बघा 2012ला सुद्धा अशाच पद्धतीनं हे विचारलं आहे. गिफ्ट ऑफ गॅप, गुड पर्सनॅलिटी, आर्ट ऑफ स्पीकिंग, म्हणजे उत्तर तर येणार आहे ते म्हणजे आर्ट ऑफ स्पीकिंग. म्हणजे अशा पद्धतीनं ही वाक्य जर बघितली तर अशा पद्धतीची उत्तरं काढता येणं मित्रांनो अगदी सोपं जातं. फक्त थोडीशी तयारी आपण करत गेलो, प्रामाणिकपणे जर या सगळ्या गोष्टी आपण ऐकत गेलो, आणि याच्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंग्रजीसाठी मित्रांनो आपण वेळ देत नाही, आणि वेळ देत नसल्यामुळं आपल्याला उत्तर येत नाहीत. ब्लोईंग हर ओन ट्रम्पेट, ब्लो वन्स ओन ट्रम्पेट याचा अर्थ काय? ब्लो, ट्रम्पेट म्हणजे तुतारी, बरोबर. ब्लो म्हणजे फुंकणे, स्वतःची तुतारी फुंकणे म्हणजे स्वतःचीच स्तुती करणे. 2022लाच आलेली आहे, राईट. स्वतःची स्तुती करणे, मग स्वतःची स्तुती करण्याला शब्द आहे मित्रांनो बोस्ट वन अबाउट सेल्फ, स्वतःची स्तुती करणे. म्हणजे हे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की रिपिटेशन होताना, आणि हीच इडम बघा, हीच इडम या ठिकाणी तुम्हाला रिपीट होताना पण दिसेल. कशा परीक्षेला, कोणत्या परीक्षा? 2022, 2019लाही आले, बरोबर. म्हणजे ब्लो वन्स ओन ट्रम्पेट म्हणजे ही इथं विचारले आणि रिपीट केले, प्रेज वन सेल्फ, ओके, स्वतःची स्तुती करणे. अशा पद्धतीनं याचा अर्थ होईल. म्हणजे अशा पद्धतीनं ज्या वेळेला प्रश्नाकडं आपण मित्रांनो जाणीवपूर्वक बघत जातो, इडम्स बघत जातो, फ्रेजेस बघत जातो, या सगळ्या गोष्टी ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जाऊ त्यावेळा पेपर सोपा जाणार आहे. विश यू ऑल द बेस्ट. अशाच पद्धतीची चर्चा आपण सतत करत राहू, इडम्स फ्रेजेस आपण बघत जाऊ. आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे. होकॅबचे सेशनसुद्धा चालू होतील. जर तुम्हाला कोर्सविषयी काही माहिती पाहिजे असेल तर AK फाउंडेशन नावाचं ॲप आहे, त्या ॲपवर गेल्यानंतर ते कोर्सेस मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतील. याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू व्हेरी मच.